विदर्भातली बहुतांश शेती कोरडवाहू आहे। इथे सिंचनाच्या मोठ्या सुविधा निर्माण करणं फारसं शक्य होणार नाही। त्यामुळे विदर्भात पाणलोट, जलसंधारण, नदी नाले खोलीकरण, रुंदीकरण, सिमेंट बंधारे यांसारखे पर्याय अवलंबल्यास इथला दुष्काळ हटणार आहे। विशेष म्हणजे विदर्भातल्या प्रश्नावर आजवर फारसं गांभीर्याने कुणी काम केलेलं नाहीये। पण यंदा पडलेल्या दुष्काळाने ही गरज पुन्हा अधोरेखित होते। हीच गोष्ट लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यात कमल नयन बजाज फाउंडेशन आणि नवाजबाई रतन टाटा फाउंडेशनने काही गावात पाणलोट जलसंधारणाची कामं केली आहेत। वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातलं रिधोरा हे देखील त्यापैकीच एक गाव, जलसमृद्ध झालेलं गाव। आज विदर्भात दुष्काळ पडलेला असताना रिधोरा मात्र जलसंपन्न आहे। त्याची पाहणी करण्यासाठी आज आपण वर्धा जिल्ह्यात जाणार आहोत। नाल्यामुळे पूर्ण शेतीचे जे पाणी जायचं ते पूर्ण म्हणजे नाल्यात गेलं आणि त्याच्यामुळे पूर्ण शेती वाचली। या नाल्यामुळे जवळपास 500 एकर शेती ओलताखाली आली आणि सर्व कास्तकारांना फायदा झाला। गणेश जांभूळकर म्हणतात ते अगदी खरंय। वर्धा जिल्ह्यातल्या 400 लोकवस्तीच्या रिधोरा या आदिवासी बहुल गावात ही परिस्थिती यापूर्वी नक्कीच नव्हती। एखादं कोरडवाहू पीक घेऊन शेतकऱ्यांना रोजगाराच्या शोधात शहरात जावं लागायचं, पण ही परिस्थिती आज पूर्णपणे बदलली आहे। केवळ 10 लाख रुपये खर्चून गावातल्या ओढ्यात आणि नाल्यात झालेलं परिवर्तन शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेत भर टाकणारं ठरलंय। पण पाणलोटाची ही कामं होण्यापूर्वी ही परिस्थिती नव्हती। एवढं काही पीक असतं ते वरच्या पाण्याच्या भरोशावर, पण हा नाला जेव्हा आमच्या इथे बजाज फाउंडेशन आलं त्यामुळे आम्हाला इथे खूपच फायदा झाला। म्हणजे सुरुवातीला बजाज फाउंडेशन आलं तेव्हा आम्ही त्यांना नाकारत होतो। ते म्हणाले की आपण हा नाला सरळीकरण करू आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होईल। पण त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे त्यांचं काम पाहून आम्हाला असं समाधान वाटलं आणि मग आम्ही आमच्या इथे सुरुवात केली। सुरुवात केल्यानंतर आम्हाला या नाल्याचा इतका फायदा झाला की यामुळे आम्हाला सर्व पाणी ओलताखाली आलं शेत आणि चांगले पीक पण आलं। त्याच्यानंतर जे काही गहू झाला, त्याच्यानंतर आता तूर मस्तपैकी आली। याच्यामुळे आम्हाला पूर्ण बजाज फाउंडेशनमुळे पूर्ण 100% फायदा झाला। गावात कमल नयन जमलालाल बजाज फाउंडेशन आणि नवाजबाई रतन टाटा फाउंडेशननं 1.5 वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली। गावकऱ्यांच्या गरजेनुसार काम करण्याचं ठरलं। वर्ध्यासारख्या ठिकाणी बजाज फाउंडेशनचं कामही शेतकऱ्यांना दिलासादायक ठरलंय। जेव्हा व्यापारी म्हणून काम जमनालालजी बजाज वर्ध्यात करत होते त्याच वेळेस गांधीजींना साबरमतीमधून इथं आणण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे जमनालालजी बजाज यांचा। जमनालालजी बजाज जेव्हा गांधीजींसोबत जुळले तेव्हा गांधीजींचं एक स्वप्न होतं की खेडे जे आहे आपले हे मॉडेल व्हावे आणि त्यांनी खेडे जसे ग्राम विकासाची गती खेड्यातली जी आहे ती वाढवावं। त्यावेळेस जमनालालजी बजाजनी जे काम सुरू केलं ग्राम विकासाचं, तेच काम कमल नयन जमनालाल बजाज फाउंडेशन हे समोर नेत आहे आणि त्याच स्वरूपात नेत आहे की जेणेकरून गावातल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतील। वर्धा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे। रिधोऱ्यात पूर्वी देखील पावसाचं प्रमाण जास्त होतं, पण गावात पाणलोट, जलसंधारण किंवा ओढे नाले खोलीकरणाचं काम झालं नसल्यानं इथली शेतजमीन चिबड झाली होती। तर अनेकदा उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागायचं। पाऊस सांगायला 1000 mm पर्यंत ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल वर्ध्याचा असतो, पण त्या रेनफॉलमध्ये कुठं त्याचं साठवण नाही, कुठं त्याचं आडलेलं नाही। तर कसं याला साठवून कसं सिंचनमध्ये बदलता येईल हे आमचा मुख्य उद्देश होता। मग त्याच्यासाठी आम्ही काय सुरुवात केली तर आम्हाला जेव्हा आम्ही गावात गेलो तेव्हा नदी नाले जे आहेत किंवा पाण्याची साठवण कुठं करता येईल हे आम्ही शोधायला लागलो। तेव्हा आम्हाला नदी नाले आणि शेतकऱ्यांसोबत जेव्हा फिरायला लागलो, जेव्हा शेतकऱ्यांची प्रामुख्याने ही गरज आली की इथचे जे नाले आहेत हे मुख्यतः पूर्णपणे बुजलेले आहेत। ते बुजलेले असल्यामुळे काय होतं की अवकाळी पाऊस येतो, कधी पाणी येते 1000 mm सांगायला, पण पाण्याची जी गती आहे ती एकाच दिवसात 200 mm पर्यंत पडून जातो। मग खूप मोठा स्लॉट जो आहे तो हा ड्राय स्पेल म्हणून राहतो। तर या अनइव्हन आणि इरॅटिक रेनफॉलमुळे काय होते की पाण्याचं नुकसान फक्त शेतीवर फक्त साठवण्यामुळेच नाही होत, तर पाण्याखाली जमीन जी येते, वॉटर लॉगिंग आपण त्याला म्हणतो, पाणी साचून राहणं जमिनीत, हे झाल्यामुळे सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होते। तर या दोन्ही गोष्टीवर उत्तर म्हणून काय शोधता येईल तर जे नाले नदी आहेत यांना डिसिल्ट करणं, याचा जो गाळ साचलेला आहे नाल्यामध्ये यांचं डिसिल्ट करून यांना इथंच पाण्याची साठवण निर्माण करणं। 2013च्या मे-जून महिन्यात बजाज फाउंडेशननं 10 लाख रुपये खर्चून गावातल्या एका डबक्याचं 640 मीटरपर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरण केलं। यापूर्वी ते डबकं अवघं अर्धा मीटर खोल आणि 3 मीटर रुंद होतं।
त्याची खोली 2.5 मीटरपर्यंत वाढवली तर रुंदी 12 मीटरपर्यंत केली. त्यानंतर पात्रात 2 सिमेंट बंधारे बांधण्यात आले. सिंचनाची सोय झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना डिझेल इंजिन देऊन कोरडवाहू शेतीला पाण्याची सोय करण्यात आली. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटीचा पण प्रॉब्लेम येतो. मग आम्ही एक सोबत उपक्रम अजून जोडला, जो आहे की डिझेल इंजिन गटामध्ये डिझेल इंजिन सुद्धा देण्याचा आम्ही प्रस्तावित केलं. आता गटामध्ये डिझेल इंजिन जर जेव्हापासून द्यायला लागलो तेव्हा सिंचनाचं क्षेत्रसुद्धा वाढायला लागलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना तसंच आम्ही आतापर्यंत जर आकड्यामध्ये पाहायचं असलं तर 140च्या वर किलोमीटरपर्यंत नाला डिसिल्टेशन आम्ही केलेलं आहे. 67 चेकडॅम आतापर्यंत आम्ही पूर्ण केलेले आहे. हे वेगवेगळे 91 नद्यावर आम्ही छोटे छोटे कामं 91 वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत त्याच्यावर असे उपक्रम राबवलेले आहेत. हेच उपक्रम राबवत असताना आम्ही रिधोऱ्या गावात सुद्धा आलो आणि रिधोऱ्या गावात जेव्हा आम्ही कामाची सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा या गावात आम्ही ग्रामविकास समिती पहिले स्थापन केली आणि या गावाच्या गरजा जाणून घेतल्या. गरजा जाणून घेतल्यानंतर असं त्यांनीच समोरून सांगितलं की नद्या ज्या आहेत त्या आमच्या पूर्णपणे बुजलेल्या आहेत. मग आम्ही हा नाला त्यांना दाखवला आणि या नाल्याचं त्यांना पहिले सांगितलं की तुम्ही सगळे सहभाग जमा करा आणि आपलं जे कुठलेही कार्यक्रम आहे हा सहभागात आणि शेतकरी आणि बजाज फाउंडेशन याच्या सहभागातून राबवले जातो. सदर डबक्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यापूर्वी मात्र या शिवारातल्या 27 शेतकऱ्यांना इथं शेती करणं शक्य नव्हतं. पण आज या शेतकऱ्यांची चिबड होणारी जमीन वाचली आणि ती पिकली देखील. त्याच्यामुळे काय झालं की पाणी जे स्प्लॅश होत होतं जमिनी वॉटर लॉकिंगमुळे जमिनी खराब होत होत्या, त्या जमिनी तर वाचल्याच पण पाण्याचे साठवण व्हायला लागले. पाण्याची साठवण होऊन तिथून लोकसुद्धा डायरेक्ट पाणी उचलायला लागले. तिथून पाणी उचलायला लागले आणि जवळपासचे जे पाझरामुळं ज्या विहिरीला पाण्याची पातळी वाढायला लागली ती सुद्धा पाण्याची पातळी 6 ते 7 फूटपर्यंत आम्ही आमच्या निदर्शनास आलं की ते 6 ते 7 फूटपर्यंत पाण्याची पातळीसुद्धा त्या विहिरींना वाढायला लागली. त्याच्यामुळं डायरेक्ट पण पाणी उचलणारे लोक आपल्याला दिसतात आणि विहिरीमधून पण पाणी उचलणारे लोक आपल्याला दिसतात. तर या प्रकारे जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा आम्ही वॉटर बॉडीज कुठं कुठं होतील याच्यावर प्रामुख्याने भर दिला. तर पाण्याच्या साठवण्यासाठी आम्ही नाल्याचं सरळीकरण, खोलीकरण, बंधारे, छोटे छोटे तलाव आणि तसं उपसा सिंचन, लघु उपसा सिंचन असे वेगवेगळे उपक्रम करायला लागलो. मग पाण्याचं साठवण झाल्यानंतर पाण्याचं वापर पण व्यवस्थित व्हावा याच्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील राहिलो. यंदा रिधोऱ्याच्या ज्या भागात पाणलोटाचं काम झालं नाही तो भाग आजही दुष्काळी आहे. त्याचवेळी या खोलीकरण रुंदीकरणाचा लाभ होऊन गावातली अंदाजे 150 एकर शेती ओलिताखाली आली आहे. ऐन दुष्काळात बंधाऱ्यातलं तसंच विहिरीतलं पाणी उपसून पिकांना देण्यात येत आहे. शिवाय विहिरींमध्ये 5 ते 6 फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. या कामात गावकऱ्यांनीही 10% रक्कम देऊन आपला वाटा उचललाय. नाल्याची विड्थ फक्त 2.5 मीटर होती, आता ती वाढून 8.5 मीटर ॲव्हरेज विड्थ झालेली आहे. तशी 10 मीटर दिसायला दिसते पण बॉटम विड्थवर 8.5 मीटर याची विड्थ आहे. आणि हा चेकडॅम त्याच्यावर आम्ही राबवला आहे. 740 मीटरचा हा नाला पूर्ण केला. याच्यावर जिथं चेकडॅम आहे तिथं चेकडॅमचं साठवणच्या नंतर काही नॅचरल बेरियर केले जे नॅचरल ग्राउंडवर आहेत, जेणेकरून चेकडॅममध्ये तर पाणी अडतेच पण त्या जे नॅचरल बेरियर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पाणी अडून राहते आणि तिथून सरळ शेतकरी उपसा तिथं करू शकतात. जवळपास 250 एकर जमीन जी पाण्याखाली जात होती, जिथं पीक नव्हतं होत तिथं पीक व्हायला लागलं. 18 विहिरी आहेत की ज्यांचं या सराउंडिंगमध्ये की ज्यांचं 6 फुटांच्यापर्यंत नोंदणी झाली आहे की 6 फूट पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा इरिगेशनचा स्रोत शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे. आज या जलसंपन्नतेमुळे गावातल्या शेतीचं दुष्काळामुळे होणारं अंदाजे 30 ते 40 लाख रुपयांचं नुकसान टाळण्यात यश आलंय. शिवाय दुष्काळाच्या गर्तेतून गावाला बाहेर काढण्यातही यश मिळालंय. तसं या कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचा उद्देश हाच होता की पाण्याचा स्रोत आणि शेतकऱ्यांना मजुरीसुद्धा मिळावी. आता आम्ही हा एक छोटासा प्रकल्प इथं 750 एकरपर्यंत जमिनीला ओलिताखाली येणार आहे आणि तसंच शेतकऱ्यांना इच्छा मजूर वर्गाला सुद्धा मजुरी रेग्युलर मजुरी मिळायला लागली. कारण शेतीत जेव्हा कामं निर्माण होतात तर गावातल्या गावात मजुरी मिळायला लागते, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तसं आमचा उद्देश हाच आहे की आता हे जसं गाव या छोट्याशा कामामुळे सुजलाम सुफलाम झालं आहे तसंच बजाज फाउंडेशन हेच काम समोर करत दुसऱ्या गावांपर्यंत पोहोचवणार आणि जिथं जिथं लोकांच्या गरजा आहे
वर्धा जिल्ह्यात जेवढे जेवढे शेतकरी समोरून आणि आमच्यासोबत जुळतील त्यांच्यासाठी आम्ही ही योजना राबवणार आहे। गावातल्या अनेक शेतकऱ्यांना यंदा कापूस, तूर तसंच सोयाबीनच्या पिकातून शाश्वत उत्पन्न मिळालंय। विहिरीत तसंच बंधाऱ्यातलं पाणी वेळेवर मिळाल्यानं पिकं जगवण्यात यश आलंय। माझ्याकडे 4.5 एकर शेती आहे, पण पूर्वीपासून कोरडवाहू असल्यामुळे आम्हाला पीक नव्हतं होत। गेल्या वर्षी नाला सरळीकरण झालं, त्यामुळे आमची 4.5 एकर शेती ओलीत झाली आणि यावर्षी छान उत्पन्न झालं आणि मजुरी करावं लागत नाही यावर्षी। माझ्या इकडे 4.5 एकर जमीन आहे आणि माझ्या शेतात विहीर पण आहे, परंतु त्या विहिरीला पहिले पाणी नव्हतं। आता हे बजाज फाउंडेशनचा नाला झाल्यामुळे माझ्या विहिरीला 5 फूट पाणी जास्त वाढलं आणि माझं ओलीत याच्यावर होऊन राहिलं नाल्यावर, परंतु माझ्या विहिरीवरून बी भरपूर पाणी मिळून राहिलं मला। आणि मी उन्हाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे पण घेतला आहे, याच्यामुळे आम्हाला आता फायदा होऊन राहिला आहे नाल्यामुळे आणि चांगलं उत्पन्न पण होऊन राहिलं आहे। या गावाप्रमाणे शेजारच्या गावातूनही बजाज फाउंडेशनला काम करण्यासाठी येण्याची विनंती आजूबाजूचे शेतकरी करतायत। 4 एकर जमीन आहे, पण कोरडवाहू आहे। त्या कोरडवाहू असल्यामुळे आम्हाला काही पीक होत नाही, मजुरीच करावं लागते। जर बजाज फाउंडेशनवाल्यानं जसं इकडे केलं तसंच जर तिकडे केलं तर आम्हाला आनंदात होईल। विदर्भात सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपये खर्च केलेत, मात्र एवढा पैसा खर्च करूनही सिंचनाच्या प्रमाणात वाढच झाली नसल्याचं सत्य सगळ्यांना माहीत आहे। अशा वेळी केवळ ओढा नाला रुंदीकरण खोलीकरणातून जेमतेम पैशांच्या खर्चातून जलयुक्त झालेलं रिधोरा गाव विदर्भातला दुष्काळ हटवण्यासाठी नेमकं काय करायला हवं त्याचं रोल मॉडेल आपणा सगळ्यांपुढे मांडत असल्याचं म्हटलं तर ते वावगं ठरू नये। गजानन भोयर, साम टीव्ही, वर्धा।